चा मुद्दा हा कायमच चर्चेत राहिला आणि जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जे काही तफावत किंवा जे काही वाद आपल्याला पाहायला मिळाले ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे महाविकास आघाडीची ही पिछेहाट होण्यामध्ये। एक अपडेट घेऊया। भाजपचे बंटी भांगडिया हे आघाडीवर आहेत। अजित पवार गटाचे हिरामण खोसकर इगतपुरीतून विजयी झाले, जे खरं तर काँग्रेसचे होते। काँग्रेसने त्यांच्यावर कारवाई केली, त्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले आणि ते विजयी झाले। डहाणूमध्ये माकपचे विनोद निकोले हे विजयी झालेले आहेत। नाशिक मध्ये भाजपच्या देवयानी फरांदे विजयी झालेले आहेत, तर मानखुर्दमध्ये अबू आझमी विजयी झालेले आहेत। नवाब मलिक यांचा पराभव झालेला आहे। भाजपने प्रचंड टीका केलेली होती नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरती आणि नवाब मलिक हे पराभूत झालेत आणि अबू आझमी आपल्याला विजयी होताना दिसतात। निकालाचे हे सुपर फास्ट अपडेट अचूक आणि जलद एबीपी माझावर असेच सुरू असतील। एक छोटासा ब्रेक घेतोय, हे विश्लेषणही सुरू असेल। पाहत रहा एबीपी माझा।